डहाणू तालुक्यातील प्रशासन आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे भीषण दुर्घटना घडली आहे। डहाणू तालुक्यातील सुकडआंबा शिरसूनपाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या निकृष्ट बांधकाम असलेल्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळल्याने यामध्ये 2 मुलींचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर रीना फरारा ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे। ही घटना 17 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजता घडली आहे। या दुर्घटनेमध्ये हर्षला रशू पागी आणि संजना प्रकाश राव या 7वीत शिकणाऱ्या 2 मुलींचा जागीच मृत्यू झालाय। त्यांच्यासोबत असलेली रीना फरारा थोडक्यात बचावली आहे। मुली टाकीच्या स्लॅबवर खेळत असताना अचानक स्लॅबचा काही भाग कोसळला। साधारणतः 30 फूट उंचीवरून पडल्याने हर्षल आणि संजना यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। या कामाचं कंत्राट हरेश बोरवेल कंपनीला देण्यात आलं होतं, मात्र काम करताना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या, असा स्थानिकांनी आरोप केलाय। तर ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। या हृदयद्रावक घटनेनंतर मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना ठेकेदारावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, तर गावकऱ्यांनी ठेकेदाराला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। पालघर जिल्ह्यात वा तालुक्यात वारंवार सरकारी योजनांमध्ये सुरक्षेची दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय, तर या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या ठेकेदारांसह संबंधित अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई झाली नाही तर भविष्यात अशा दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। सध्या गावकरी आणि सामाजिक कार्यकर्ते मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत आहे। आता दोषींवर योग्य ती कारवाई होते का याकडे संपूर्ण तालुक्याचं व जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे। या घटनेचा पुढील तपास प्रशासनाकडून सुरू आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।